या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सध्या सर्वत्र तीव्र उन्हाचे चटके बसत आहे। पूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागताच गल्लीबोळात थंडगार आईस्क्रीम, कुल्फी, सरबतच्या गाड्या फिरताना दिसायच्या। मात्र या लॉकडाऊन काळात अशा विक्रेत्यांवरच संक्रांत आल्याने त्यांचे 2 वेळेस जेवणासाठी धडपड करत आहे व दानशूर सिन्नरकरांना मदतीसाठी हार्तहाक देण्यात येत आहे। गेल्या अनेक वर्षापासून सिन्नर शहरातील विविध भागात हे तरुण वास्तव्य करतात। सर्व ऋतूमध्ये विविध प्रकारचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात। उन्हाळ्यातही कुल्फी विकण्याचा व्यवसाय करून पोटाची खळगी भरवितात। मात्र यंदाचा उन्हाळा यांच्या व्यवसायावर संक्रांत आणेल असा विचारही आला नसेल। लॉकडाऊन व संचारबंदी काळात घरातच बसण्यापलीकडे पर्याय नसलेल्या या कुल्फी विक्रेत्यांच्या घरातील राशन संपले असून आता पोट भरण्यासाठी करायचे काय असा प्रश्न यांच्यासमोर पडलाय। घरात जीवनावश्यक वस्तू नाही, स्वतःकडे पैसे नाही, अशा परिस्थितीत या कामगारांनी दानशूर सिन्नरकरांसमोर निदान 2 वेळ जेवणाची सोय करावी अशी हार्तहाक मारली असून हे वृत्त पाहून नक्कीच क्रांती चौक परिसरात राहणाऱ्या या युवकांच्या मदतीला सिन्नरकर धावतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। हम लोग जो है परेशान हो गए, यहाँ पे आए, धंधा करते थे, 15-20 दिन सब बंदिश है, इसलिए हम लोग खुद परेशान हैं खाने पीने के लिए। हाँ, तो हम लोगों को सुविधा आप करिए ताकि हम लोग परेशान न रहें। गाँव जाने के लिए कोई सुविधा भी नहीं है, न जाने दे रहे हैं, यहाँ बैठ के क्या खाएं। धंधा भी नहीं है, धंधा पानी सब बंद है, बैठे पड़े हैं। सुनीता वाळूंज या क्रांती चौकात राहते। गेल्या अनेक वर्षापासून आमच्या इथे हे कुल्फीवाले भैये लोक राहतात। ते MP UPतून आलेले त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते इथे येतात। पण यावर्षी कोरोनामुळे त्यांच्यावर मोठं संकट उभं राहिलेलं आहे। त्यांना धंदा नाही आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहे, त्यांना खायला अन्न पाणी नाही आहे। क्रांती चौकातले रहिवासी सोय करतात आहे, पण ती तात्पुरत्या स्वरूपाची होती। तरी कृपया तहसीलदारांनी आणि आपल्या गावकऱ्यांनी याची नोंद घेऊन त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करावा। शिव थाळी खाण्यास ते तयार नाही आहे, कारण त्यांच्याबरोबर 7-8 जण आहे। त्यांना असं वाटतं आम्ही बाहेर निघालो तर आम्हाला मारतील, या भीतीने ते घरातच थांबू नये। त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे, तरी याकडे लक्ष देऊन सिन्नरकरांनी अन्नधान्याचा पुरवठा त्यांना करावा ही माझ्याकडून कळकळीची नम्र विनंती।